7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्यांची 48,000 कोटींची जुनी वीज बिलं माफ करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना दिलासा. एसटीच्या 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. वाढत्या डिझेल किमतीमुळे एसटी महामंडळाचा निर्णय, सर्वसामान्यांना मोठा फटका. गोरेगावमध्ये भेसळयुक्त दुधाच्या अड्ड्यावर गुन्हे शाखा आणि एफडीएचा छापा. 224 बनावट दूध पिशव्यांसह 558 लिटर दूध जप्त. दोघांना अटक. तर अकोल्यातील प्रसिद्ध गणेश स्वीट मार्टवरही एफडीएची मोठी कारवाई. चंद्रपुरात महसूल विभागाच्या मंजुरीनंतर पोलिसांची धडक कारवाई. भाजप नेता अजय सरकार याला 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून केलं हद्दपार. विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. ठाणे पोलिसांकडून कारवाईची शक्यता. 22 जुलैला अजितदादा पवारांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार. शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश. राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय. बाहुली पर्यटक मारहाण प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. तर रॉडनं हल्ला करणारा फरार आरोपी आकाश भुईरवरही आधीही खुनाचा गुन्हा. नांदेडच्या कॅनॉल रोडवर 2 स्कूल बसमध्ये रेस. भरधाव वेगात चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. व्हिडिओ व्हायरल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या पहिल्या विमानाचं आगमन. अबुधाबीहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला वॉटर कॅनन सॅल्यूट. आता बघूयात नवी मुंबई महापालिका प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे का, असा संतापजनक सवाल नागरिक विचारतात. शहराच्या विविध भागात 68 कमानी आणि होर्डिंग्ज उभारण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिका प्रशासनाने महासभेसमोर आणलाय आणि काही होर्डिंगच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली. आधीच पाम बीच मार्गावरील 58 बेकायदेशीर जाहिरातींच्या कमानी काढण्याचे आदेश असताना त्या कमानी तशाच आहेत, ज्यांना पोलिसांनी कोणतीही परवानगी दिली नाही. आणि आता पालिका प्रशासनानं नवा घाट घातल्यामुळे येणाऱ्या काळात नागरिक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे. नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ मात्र संपवत नाहीये. आपण माझ्या मागे बघू शकता, मी पाम बीच रोडवरती आणि पाम बीच रोडवरच्या याच 58 कमानी होत्या, ज्या कमानींवरती बेकायदेशीररित्या डिजिटल जाहिराती केल्या जाणार होत्या. याबाबतची पहिलीच बातमी न्यूज 18 मराठीने दाखवल्यानंतर नवी मुंबईमध्ये या सगळ्या कमानींना विरोध झाला. मग भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिवेशनामध्ये हा विषय मांडल्यानंतर या कमानी तात्काळ पाडण्याचा आदेश देखील देण्यात आलं होतं. हा वाद मोठ्या प्रमाणात चिघळलं होतं आणि हे असतानाच देखील आता 58 कमानी अशा पद्धतीने उभारल्या जाण्याचा हा वाद वादग्रस्त ठरलेला असतानाच नव्या मुंबई महापालिकेने आता येणाऱ्या 20 तारखेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरात आणखीन 68 होर्डिंग्स उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा प्रस्ताव आता महासभेसमोर आणण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, हे एका बाजूला 58 कमानींना विरोध होत असताना आणखीन 68 कमानी म्हणजे तब्बल या शहरामध्ये जर पाहिलं गेलं एकूण 130 अशा पद्धतीच्या कमानी आणि होर्डिंग्स नव्याने उभारले जाणार आहेत. कमानींना विरोध असताना देखील आणखीन 68 कमानी आणण्याचा घाट महापालिकेच्या प्रशासनाकडून घातला जातोय. यावरून नक्कीच स्पष्ट आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे की नाही, असाच प्रश्न आता नवी मुंबईकर करतायत. विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई. गोरेगावमध्ये भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या टोळीचा मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 11नं पर्दाफाश केलाय. गोरेगाव पश्चिमेत हा दूध भेसळीचा गोरखधंदा सुरू होता आणि या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे 575 लिटर भेसळयुक्त दुधात भेसळ करण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत 70,404 एवढी आहे आणि नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पाकिटांमधून शुद्ध दूध काढून त्यात पाणी मिसळून ते पाकिट पुन्हा सील करून सर्वसामान्य लोकांना विकलं जात होतं.
पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होणार अशा चर्चा आहेत. त्याचं खंडन केलं जात असलं तरी देखील तशा चर्चा वारंवार समोर येत आहेत. भलेही त्याचं खंडन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं असलं तरी अद्यापही दबक्या आवाजामध्ये ही चर्चा सुरूच आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एक महत्त्वाचे नेते सुद्धा ते आहेत आणि त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल होण्यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत खलबत केली. एकाच वेळी दोन्ही राष्ट्रवादीचे आजी माजी प्रदेशाध्यक्ष फडणवीसांच्या भेटीला आल्यामुळे विविध राजकीय तर्क वितर्क लावले गेले. मी हॉलमध्ये बसलेलो, ते स्वतः तिथं बराच वेळाने आले आणि ते म्हटले की मला माझ्याकडं जरा मीटिंग चालू आहे, मला आता थोडी गडबड आहे जयंत, काय आहे. तर मी त्यांना सांगितलं. तर ते म्हटले मला माहीत नाही, मी जरा माहिती घेतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो काय स्टेटस आहे ते. मी म्हटलं आता स्टेटसमध्ये काय अपात्र ठरलेले आहेत, त्यात आम्ही अपील करणार आहे. अपील नगरविकास मंत्र्यांकडे असतं, पण तुम्हाला आणि त्यांना दोघांना भेटून सांगावं अशी त्यातली भाग आहे म्हणतं. कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते. दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार. आम्ही सामान्य माणसं, आम्ही साधे विरोधी पक्षातले खासदार, आम्हाला कसं माहिती असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारावं लागेल. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते, ऑफिशियली वेळ मागून गेले होते. त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्याच दरवाज्याने परत. दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. एकीकडे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलेलं आहे. ती भेट राजकीय नसल्याचा खुलासा जयंत पाटलांनी केला. पण गेल्या काही दिवसातली राजकीय घडामोडी बघता पडद्यामागे नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव तर केली जात नाहीये ना, अशी चर्चा आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. केंद्रात सरकारला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी 360 खासदारांची गरज आहे आणि हा आकडा जुळवण्यासाठी भाजपकडून इंडिया आघाडीमधील पक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय, असा चर्चा आहे. आणि त्यामुळं आता जेव्हा या आकड्यांची जुळवाजुळव केली जाते त्यावेळेला इंडिया आघाडीमधील या पक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी शंका वारंवार उपस्थित केली जाते. सुरुवातीला पाहूयात लोकसभेतील एनडीएचं संख्याबळ नेमकं किती आहे. भाजप प्लस म्हणजेच एनडीएचे 240, टीडीपी 16, जेडीयू 12, शिवसेना युबीटी 13, याच्यातले 6 फुटलेले आहेत. त्याच्यानंतर एलजेपीव्हीआर यांचे 5, एडीएचे अन्य 13 आणि एकूण 293 इतकं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. आणि त्यानंतर सध्याची लोकसभा सदस्य संख्या आहे 540. 3 जागा या रिक्त आहेत. घटना दुरुस्तीसाठी आवश्यक संख्या आहे 360, म्हणजे 360 लोकांनी बाजूनं मतदान करणं गरजेचं आहे. एनडीएकडे सध्या संख्याबळ आहे 293. त्याच्यामध्ये टीएमसीचे जे बंडखोर 20 खासदार ते मिळवले आणि तर 313 इतका आकडा एनडीएला गाठता येतोय.
टीएमसीच्या त्या बंडखोर खासदारांनी आधीच एनडीएला आपला पाठिंबा जाहीर केला आहे, त्याच्यामुळे 313 इतका आकडा होतोय. मात्र गरज आहे ती म्हणजे 360 इतक्या खासदारांची. आता याच्यामध्ये शिवसेनेचे 7, शिंदेची शिवसेना, त्याच्यानंतर शिवसेना युबीटीचे 9 खासदार आहेत. पण शिवसेना युबीटीचे 9 पैकी 6 खासदार यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता, प्रवेश केलेला होता आणि अशा पद्धतीनं शिंदेकडे सध्या 13 खासदार आहेत. त्याच्यामुळे हा आकडा एनडीएचा टोटल आकडा 319 वर गेलेला आहे आणि शिवसेना युबीटीकडे फक्त 3 खासदार उरले. याशिवाय राष्ट्रवादीचे आपण बघितले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार आहेत आणि ते 8ही जर एनडीएला मिळाले तर 327 इतका आकडा एनडीएचा होऊ शकतो. म्हणजे एनडीएची जी बाजू आहे ती मजबूत होणार आहे. अशा पद्धतीनं घटना दुरुस्ती बिलासाठी जुळवाजुळव केली जात असल्याचं दिसतंय. मात्र अजूनही काही खासदारांची गरज आहे, कारण आकडा गाठावा लागणार आहे 360चा. त्यामुळं पुढे येत्या काळामध्ये आणखी आपल्याला काही फुटीची घटना पाहायला मिळते का, पक्ष फुटीची किंवा खासदार फुटीची, ते बघावं लागेल.